कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी जवळील नाल्यातून रासायनिक पाणी, मृत जनावरांचे मांस थेट पंचगंगा नदीत मिसळतंय. त्यामुळे नाल्याच्या काठावरील शेतजमीन नापीक होऊन या ठिकाणच्या विहिरी खराब झाल्यात. तसंच नदीकाठच्या शिरोली, गांधीनगर, वळिवडेपासून पुढील सर्व गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या ठिकाणी नाल्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभा करण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेतून महापालिकेला निधी प्राप्त झालाय. या कामाची वर्क ऑर्डर सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनीला 4 वर्षांपूर्वी देण्यात आली आहे. मात्र त्याचं काम अद्याप सुरू नाही. त्यामुळे कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी समिती, प्रजासत्ताक सामाजिक संस्था आणि कॉमनमॅन संघटनेच्या वतीनं आज अनोखं आंदोलन करण्यात आलं. उच्च न्यायालयाच्या वतीनं कोल्हापूर प्रदूषण मुक्त समिती नेमली होती. त्यामध्ये पुणे विभागीय आयुक्त, कोल्हापूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर कार्यालय प्रमुख या पदांवर प्रतिकात्मकरित्या व्यक्तींना खुर्चीवर बसवून जाब विचारण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रदूषण मुक्त समितीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. प्रदूषण मुक्त समितीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. प्रदूषण मुक्त समितीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नालायक प्रदूषण मंडळांचा धिक्कार असो. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नालायक महापालिकेचा धिक्कार असो. कित्येक वेळा पाठपुरावा करून सुद्धा समिती याची दखल घेत नाही. त्यामुळे ही समिती प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरल्याचे आरोप संघटनांच्या वतीनं करण्यात आला. येत्या 8 दिवसात या प्रक्रिया केंद्राचं बांधकाम चालू केलं नाही तर हे सांडपाणी आणि मृत जनावरांचे अवशेष महापालिका आयुक्तांच्या चरणी अर्पण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. या ठिकाणी या प्रकल्पासाठी लागणारी जागा इथल्या नागरिकांनी देऊ केलेली आहे की जेणेकरून आमचं कायमचं मरण यातून मुक्त व्हावं म्हणून. तरी महापालिका प्रशासन यामध्ये हलत नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रदूषण मंडळानं पाण्याचा पंचनाम्यासाठी नमुने घेतलेले आहेत. येत्या 8 दिवसामध्ये हे काम चालू झालं नाही तर वाजत गाजत हे पाणी आणि हे जनावरांचे अवशेष आम्ही महापालिका आयुक्तांच्या चरणी अर्पण करणार आहोत. यावेळी प्रदूषण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी रोहिदास मातकर हे पाण्याचा पंचनामा करण्यासाठी आले होते. मातकर यांनी तावडे हॉटेल परिसरातील वीटभट्टी जवळील नाला, जयंती नाला, CPR नाला, दुधाळी फुलेवाडी नाला आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली. या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या आंदोलनात दिलीप देसाई, रमेश मोरे, बाबा इंदुलकर, राजाभाऊ मालेकर, प्रसाद बुलबुले, विजय जाधव, राजाराम कांबळे, राजेश वरक, दिलीप सावंत, शुभम शिरहट्टी, SN माळकर, शहाजी नरसाळे आदी सहभागी झाले होते.